नमस्कार, स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण बाजारात किंवा हॉटेलमध्ये मिळते त्या चवीची शेव अगदी सोप्या पद्धतीने पटकन कशी बनवायची, तर त्याला साहित्यही जास्त लागत नाही आणि अगदी कुरकुरीत होते। तर ही पहा। बारीक शेव बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलोच्या प्रमाणात असं बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ मी घरच्याच डाळीचं दळलेलं पीठ आहे। तर हे मी एका पातेल्याच्या मापाने मोजून घेतलेलं आहे। अर्धा किलोच्या जास्त थोडंसं कमी किंवा जास्त होऊ शकतं। तर आता ह्या एकदम बाजारच्या सारखी आपल्याला याची शेव बनवायची। तर याच्यात पहा काय घालायचं आपल्याला। तर हे पहा, ह्या बेसनच्या प्रमाणावर आपल्या आवडीवर मीठ घ्यायचं आणि थोडीशी हळद, आणि ह्या बेसनमध्ये आपल्याला फक्त 1.5 पळी असं कच्चं तेल घालायचं आणि आता हे मिक्स करून घ्यायचं। आणि हे मिक्स केलेलं आहे। तर हे बेसनचं पीठ तुम्ही विकतचंही वापरू शकता आणि तुम्हाला जर खायचा सोडा थोडासा वापरायचा असेल तरीही वापरू शकता, पण मी वापरणार नाही आहे। तर अशीच ही शेव मस्त अगदी कुरकुरीत होते। तर हे पहा, शेवेचं पीठ आपलं मस्त असं तयार झालेलं आहे। इतपत असं पातळ करायचं, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही। जास्त जर घट्ट केलं तर मग सुरयातून पाडायला आपल्याला त्रास होतो। तर ही आता शेव आपण थोडा वेळ 1-2 मिनिट अशीच मिक्स करून घ्यायची, म्हणजे याच्यात एखादी गाठ राहत नाही आणि मस्त पीठ असं फुलल्या जातं। 1 ते 2 मिनिट असं मस्त पीठ मिक्स करून घेतलेलं आहे। तर हे पहा, मस्त असं पीठ तयार झालेलं आहे आणि पीठ हे एकदम असं चिकटही मस्त तयार झालेलं आहे। चिकट झालं म्हणजे कसं आपली शेव अजिबात अशी सोडताना तुटत नाही। तर आता हे पीठ तयार झालेलं आहे आणि मी तेलही तापत ठेवलेलं आहे। तर हा शेव पाडण्यासाठी मी साचा घेतलेला आहे। तर याला असं आतून सगळ्या बाजूने तेल लावून घ्यायचं, म्हणजे शेवेचं पीठ कसं चिटकत नाही। तेल लावून झालेलं आहे। तर ही शेवेची चाळणी पहा, एक साईडने अशी खरबुडीत असते, ती बाजू आपण खालीहून घालायची आणि प्लेन बाजू आहे ती अशी वरतून ठेवायची, म्हणजे खरबुडीत बाजूने खालून मस्त शेव अशी निघते। मी असं चमच्याच्या सहाय्याने याच्यात पीठ भरून घेते। तुम्ही हाताने असं गोल गोळा करून घातला तरीही चालेल, पण जसं चमच्याने घातल्यानंतर काय होतं, कारण आपले शेव करता करता हात खराब होत नाहीत, म्हणून असं चमच्याने घालायचं। आता आपण याला तेलात पिळूया आणि पहा, शेव सोडण्यासाठी आपलं तेलही तापलेलं आहे आणि तेल अगदी कडकडीत असं गरम करून घ्यायचं आणि मग गॅस कमी करायचा, कारण सोडताना पण गॅस कमीच ठेवायचा। सुरुवातीला मात्र तेल कडकडीत करायचं। तर आता आपण ही शेव अशी सोडून घेऊया। तर अगदी मस्त पहा, अजिबात तुटत नाही, मस्त अशी फुलून येते। तर पहा, मस्त आपली शेव कशी अशी सुटलेली आहे। तर आता मस्त एका अंगाने तळली की आता गॅस मोठा करायचा आणि एका अंगाने तळली की आपण पलटून घेऊया। तर शेवेचं पहा, बुडबुडे बऱ्यापैकी कमी झालेले आहेत। तर एका अंगाने ती तळलेली आहे, तर अशी पलटून घ्यायची। तेलात जरी थोडीशी नरम आपल्याला ती वाटत असली तरी ती बाहेर काढल्यानंतर अगदी कुरकुरीत अशी होते। हे पहा, पूर्ण शेवेचे अगदी बुडबुडे असे कमी झालेले आहेत। तर शेव तळल्यानंतर परत आपण गॅस कमी करायचा आणि शेव काढून झाल्यानंतर मग सोडायच्या वेळेला परत थोडासा मोठा करायचा। मस्त आपली शेव अशी तळलेली आहे आणि रंगही छान आलेला आहे। तर आता मी याला काढून घेते। तर आता मी तुम्हाला असं दाखवल्याप्रमाणे सगळी शेव मी तळून घेते। तर ही पहा, शेव आपली सगळी तळून झालेली आहे। एकदा नक्की ट्राय करून पहा। आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।